देशवासियांना इथेनॉल मुक्त पेट्रोलचा पर्याय सुद्धा उपलब्ध असायला पाहिजे यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज मुख्य न्यायाधीश B.R. गवई आणि के. विनोद चंद्रन यांच्यासमोर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या वतीनं वरिष्ठ वकील सदन फरासत यांनी बाजू मांडली. नीती आयोगानं 2021च्या अहवालाचा हवाला देत याचिकाकर्त्यांनी 20% इथेनॉलयुक्त पेट्रोल 2023 पूर्वी उत्पादित झालेल्या वाहनांसाठी उपयुक्त नसल्याचं सांगत इथेनॉल पेट्रोलमुळं वाहनांचं मायलेज 6% कमी होत असल्याचं सांगितलं. याचिकाकर्ता इथेनॉलयुक्त पेट्रोलच्या विरोधात नाही, मात्र त्यांना जुन्या वाहनांसाठी इथेनॉल मुक्त पेट्रोलचा पर्याय हवाय असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. यावर भारताचे अॅटर्नी जनरल आर. व्यंकटरमणी यांनी याचिकाकर्त्यांच्या मागं एक लॉबी काम करत असल्याचा आरोप करत सरकारनं सर्व बाबी लक्षात घेऊन हे धोरण बनवल्याचं सांगितलं. या धोरणाचा फायदा ऊस उत्पादकांना होत असल्याचा युक्तिवादसुद्धा त्यांनी केला. या युक्तिवादानंतर सरन्यायाधीशांनी पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याला विरोध करणारी याचिका फेटाळून लावली.